हॅलो फ्रेंड्स, आय होप आवाज येतोय. आजच्या ऑडिओमध्ये आपण हायजीन नावाचा घटक बघणार आहोत. सगळे चॅप्टर्स त्यातले व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट, नावं, कन्सेप्ट सगळं काही. ठीक आहे, तर स्टार्ट करूयात. हायजीन मधला पहिला चॅप्टर आहे डिसीजेस. डिसीजेस वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ने डिसीजची एक डेफिनेशन दिली आहे. ती व्याख्या म्हणजे अशी की हेल्थ इज अ स्टेट ऑफ complete physical, mental, and social well-being, and not merely the absence of disease. Physical, mental, and social, very important these three words. आणि हेल्थ हा बेसिक ह्युमन राईट डिक्लेअर केलाय. ठीक आहे. डिसीज या शब्दाचा अर्थ डिस इज. डिस म्हणजे विरोधी शब्द लागतो ना, म्हणजे नॉट ॲट इज असा सुद्धा होतो. या व्याख्येत, डिसीजच्या व्याख्येत फिजिओलॉजिकली आणि सायकोलॉजिकली डिस्टर्ब असला माणूस, माणसाचे फंक्शन्स, माणसाच्या बॉडीतले फंक्शन्स फिजिओलॉजिकली आणि सायकोलॉजिकली डिस्टर्ब असले तर त्याला आपण डिसीज म्हणतो. आता सिम्पटम्स आणि साईन यातला फरक काय बघा. सिम्पटम्स वेगवेगळ्या आजारांसाठी सेम असू शकतात, पण साईन ऑल्वेज डिफरंट असते. लक्षात कसं ठेवायचं, साईन म्हणजे सिग्नेचर, प्रत्येकाची सही वेगळी असते. तर सिम्पटम्स कॅन बी सेम फॉर डिफरंट डिसीजेस, but signs will give definite indication, and so a sign are always different for different diseases. Acute disease, chronic disease. Acute disease म्हणजे शॉर्टर ड्युरेशन साठी असतो. क्रोनिक डिसीज म्हणजे लॉंग टाइम साठी असतो, म्हणजे जास्त काळासाठी असतो. इंडेमिक डिसीज, इपिडेमिक डिसीज आणि पॅन्डेमिक डिसीज. तर इंडेमिक डिसीज म्हणजे काय, तर एका पर्टिक्युलर टाइप ऑफ एरियामध्ये सडनली तो होतो. जसं की केरळमध्ये हत्तीपाय. हत्तीपायाला नाव काय इंग्लिशमध्ये, फिलॅरिसिस. फिलॅरिसिस. तर इंडेमिक डिसीज म्हणजे पर्टिक्युलर टाइप ऑफ एरियामध्ये असणारा. इपिडेमिक. इपिडेमिक डिसीज म्हणजे प्लेस टू प्लेस पसरणारा, ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी पसरणारा एपिडेमिक. आणि पॅन्डेमिक म्हणजे वर्ल्ड वाईड असणारा कोरोना, एड्स, पॅन्डेमिक डिसीज. इंडेमिक हा पर्टिक्युलर एका जागेसाठी असतो, तर इपिडेमिक हा प्लेस टू प्लेस स्प्रेड होत असतो. इंडेमिक आणि इपिडेमिक मधला फरक. त्यानंतर इन्फेक्शियस डिसीज आणि नॉन इन्फेक्शियस डिसीज असं सुद्धा क्लासिफिकेशन होतं. इन्फेक्शियस डिसीज परत 3 टाइप्स मध्ये डिवाइड केला जाऊ शकतो. ते 3 टाइप्स कोणते इन्फेक्शियस डिसीजचे, तर इपिडेमिक इन्फेक्शियस डिसीज, कम्युनिकेबल डिसीज आणि कंटेजियस डिसीज. 3 टाइप कोणते, इपिडेमिक, कंटेजियस आणि कम्युनिकेबल. इपिडेमिक इन्फेक्शियस मध्ये काय होतं, वातावरणातील बदलामुळं किंवा मग प्रदूषित पाण्यामुळं, चेंज इन एन्व्हायरमेंट किंवा मग पॉल्युटेड वॉटर, यामुळे तो इपिडेमिक इन्फेक्शियस डिसीज होऊ शकतो. त्याची उदाहरणं काय, कोलरा, टायफॉइड, डायरिया, इन्फ्लुएन्झा यासारखे. नेक्स्ट कम्युनिकेबल डिसीज. कम्युनिकेबल डिसीज हा कंटिन्युअस कॉन्टॅक्टमुळे होतो, जसं की ट्युबरक्युलोसिस, इन्फ्लुएन्झा. Continuous contact pathogens from patient may reach to the normal person via various means of communicability such as ear. नेक्स्ट कंटेजियस डिसीज. कंटेजियस डिसीज असतो टच मुळे तो होऊ शकतो. कंटिन्युअस कॉन्टॅक्ट मुळे कंटेजियस डिसीज होतो. टच मुळे सुद्धा होऊ शकतो, क्लोज कॉन्टॅक्ट मुळे होऊ शकतो. याचे एक्झाम्पल काय असतात, स्केबीज, रिंगवॉर्म, लेप्रोसी. लेप्रोसी म्हणजे कुष्ठरोग. तर हे कंटेजियस डिसीजचे उदाहरण होते, जो कंटिन्युअस कॉन्टॅक्टमुळे किंवा स्पर्शाने, टचने होऊ शकतो. नॉन इन्फेक्शियस डिसीज म्हणजे जे डिसीज ट्रान्समिट होत नाहीत आणि ते फक्त इंटरनल फॅक्टर्समुळेच आपल्याला होत असतात, जसं की अनुवांशिकता, हेरिडिटरी डिसीज, नाईट ब्लाइंडनेस, कॅन्सर, डायबिटीज, आर्थ्रिटिस, हे सगळे नॉन इन्फेक्शियस डिसीज आहेत. पॅथोजन्सचे टाइप्स आहेत. मग पॅथोजन्स बॅक्टेरिया असू शकतो, व्हायरस असू शकतो, फंगस, प्रोटोझोआ किंवा वर्म्स पण असू शकतात. पॅथोजन्स म्हणजे ऍक्च्युली ज्यांच्या शरीरात प्रवेशामुळे आपल्याला आजार होतो. आता डिसीज ऑकरन्सच्या 3 लेवल आहेत. लेवल 1, लेवल 2, लेवल 3. लेवल 1 मध्ये सेल्फ निग्लिजन्स म्हणजे स्वतः दुर्लक्षपणा करणे. लेवल 2 मध्ये फॅमिली
चं निग्लिजन्स. लेव्हल 3 मध्ये पब्लिक फॅसिलिटीच्या फॉल्टीपणामुळे. लेव्हल 3. नेक्स्ट, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने वर्ल्ड हेल्थ डे हा डिक्लेअर केलाय. तो कोणत्या दिवशी असतो? वर्ल्ड हेल्थ डे असतो 7 एप्रिल रोजी. 7 एप्रिल रोजी असतो वर्ल्ड हेल्थ डे. 2018 ला 7 एप्रिल 2018 ला WHOच्या स्थापनेला 70 वर्ष कंप्लीट झाली आहेत. 2021 मध्ये वर्ल्ड हेल्थ डेचं थीम काय होती? तर बिल्डिंग अ फेअरर हेल्दियर वर्ल्ड. बिल्डिंग अ फेअरर हेल्दियर वर्ल्ड. 2020 ला थीम काय होती? सपोर्ट नर्सेस अँड मिडवाईव्हज. म्हणजे नर्सेस आणि मिडवाईव्हजला सपोर्ट करणं 2020 ची. 21 ची बिल्डिंग अ फेअरर हेल्दियर वर्ल्ड. नेक्स्ट, झाल्यानंतर सेल डॅमेज होतात. सेल डॅमेज झाल्यावर हिस्टामाइन नावाचं केमिकल सिक्रेट होतं. हिस्टामाइन नावाचं केमिकल सिक्रेट झाल्यानंतर तिथं ब्लड सप्लाय सुद्धा वाढतो आणि टेम्परेचर सुद्धा वाढतो जिथं आपल्याला जखम झाली. तर लक्षात ठेवा, जखम झाल्यानंतर म्हणजे डॅमेज ऑफ सेल्स झाल्यानंतर कोणतं केमिकल? हिस्टामाइन सिक्रेट होतं. नेक्स्ट, व्हाईट ब्लड सेल्स इन्फेरॉन नावाचं केमिकल सिक्रेट करतात. इन्फेरॉन नावाचं केमिकल कोण सिक्रेट करतं? व्हाईट ब्लड सेल्स. आणि ते काय करतं इन्फेरॉन नावाचं केमिकल? व्हायरस पासून प्रोटेक्शन देण्याचं काम करतं. पोलिओ व्हायरस जो आहे, पोलिओ व्हायरस, तो फक्त ह्युमन बिंग्स मध्येच आढळतो. अँथ्रॅक्स नावाचा एक डिसीज आहे, अँथ्रॅक्स. तो अँथ्रॅक्स नावाचा डिसीज हा बॅसिलस अँथ्रेसिस नावाच्या बॅक्टेरियापासून होतो आणि त्याचा शोध रॉबर्ट कोचने लावला होता. त्या बॅक्टेरियाचा शोध रॉबर्ट कोचने लावला होता, बॅसिलस अँथ्रेसिस बॅक्टेरियाचा. आणि त्या बॅसिलस अँथ्रेसिस पासून अँथ्रॅक्स नावाचा डिसीज होतो. फर्मेंटेशनची प्रोसेस ही लुईस पाश्चरने शोधली होती 1857च्या उठावाच्या वेळेस. लुईस पाश्चर फर्मेंटेशन प्रोसेस शोधायच्या कामात बिझी होता. नेक्स्ट, बॅक्टेरिया आणि बॅक्टेरियल डिसीजेस बघूयात. बॅक्टेरिया हे युनिसेल्युलर असतात. बॅक्टेरियामध्ये न्यूक्लियस नसतो. बॅक्टेरियाची साईज व्हायरसपेक्षा जास्त असते. बॅक्टेरिया हे हार्मफुल पण असतात आणि युजफुल पण असतात. फंगाई सारखं. म्हणजे फंगाई पण, काही फंगाई हार्मफुल असू शकतात, काही युजफुल असू शकतात. पण कोणताच व्हायरस हा युजफुल नसतो. ऑल व्हायरसेस आर हार्मफुल. ह्या फरक लक्षात असू द्या. बॅक्टेरियाच अर्थवर खूप प्राचीन काळापासून, व्हेरी लॉंग टाइम पासून अस्तित्वात आहेत. आणि बॅक्टेरिया कॅन सर्व्हाइव्ह इन व्हेरियस कंडिशन्स. म्हणजे डीप डाऊन द अर्थ असू द्या किंवा स्पेस मध्ये असू द्या, कोणत्याही एनी हाऊ क्रिटिकल कंडिशन मध्ये बॅक्टेरिया जगू शकतात. म्हणून तर किती जास्त टेम्परेचर असू द्या किंवा अंटार्क्टिकाचा खूप थंड तापमान असू द्या, तिथं बॅक्टेरिया जगू शकतात. नेक्स्ट, बॅक्टेरियाच कोणकोणते आणि ते काय काम करतात ते बघूयात. रायझोबियम नावाचा बॅक्टेरिया, रायझोबियम, तो प्लांट्सच्या रूट्सवर आढळतो. रूट्स ऑफ लिगम प्लांट्स. कोणता? रायझोबियम. तर रायझोबियम सुद्धा नायट्रोजन फिक्सेशन साठी मदत करतो. आणि नायट्रोजन फिक्सेशन साठी अजून मदत करणारा एक अजून बॅक्टेरिया कोणता आहे? ॲझोटोबॅक्टर. तर लक्षात असू द्या, नायट्रोजन फिक्सेशन साठी 2 बॅक्टेरिया मदत करतात. ते 2 कोणते? ॲझोटोबॅक्टर आणि रायझोबियम. रायझोबियम प्लांट्सच्या रूट्सवर असतो, तर तो डिपेंडंट असतो प्लांट्सवर. त्यामुळे त्याचं सिम्बायोटिक असोसिएशन म्हणू शकतो आपण. सिम्बायोटिक असोसिएशन. ॲझोटोबॅक्टर सॉइल मध्ये आढळतो, नायट्रोजन फिक्सेशन करतो. दह्यामध्ये आढळणाऱ्या बॅक्टेरियाचं नाव काय? लॅक्टोबॅसिलस. लॅक्टोबॅसिलस नावाचा बॅक्टेरिया दह्यामध्ये आढळतो. ईस्ट. लॅक्टोबॅसिलस दह्यामध्ये आढळतो, तो ब्ल्यूइश कलरचा असतो. ब्ल्यूइश म्हणजे निळसर कलरचा. ईस्ट. ईस्ट काय? फंगाई. ठीक आहे, बॅक्टेरिया नाहीये. ईस्ट ही फंगाई, युनिसेल्युलर फंगस आहे ईस्ट. आणि ईस्ट मध्ये बडिंग होतं. नेक्स्ट, सॅकरोमायसेस सर्व्हिसी. सॅक्रोमायसेस सर्व्हिसी नावाचा जो बॅक्टेरिया आहे, तो आर्सेनिकचं ऍब्झॉर्प्शन करतो. आर्सेनिकचं ऍब्झॉर्प्शन करणारा बॅक्टेरिया सॅक्रोमायसेस
सर्व्हिसेस आणि अजून एक काम करतो तो बॅक्टेरिया. जस्ट अ सेकंड. हा, प्रोडक्शन ऑफ रेड वाईन. प्रोडक्शन ऑफ रेड वाईन मध्ये सुद्धा सॅकरोमायसेस सर्व्हिसी यूज केला जातो. म्हणजे सॅकरोमायसेस सर्व्हिसी हा प्रोडक्शन ऑफ रेड वाईन साठी किंवा मग आर्सेनिक नावाचा घटक शोषून प्रदूषण कमी करण्यासाठी युजफुल ठरतो. ओशन्स मध्ये, महासागरांमध्ये जे ऑइल पसरलेलं असतं इंधन गळतीमुळं, ते साफ करण्याचं, क्लीन करण्याचं काम कोणते बॅक्टेरिया करतात? तर अल्कॅनोव्होरॅक्स. अल्कॅनोव्होरॅक्स. पेनिसिलिन हे अँटीबायोटिक आहे. ते पेनिसिलिन फंगस पासून मिळतं. पेनिसिलिनम फंगस पासून पेनिसिलिन मिळतं. ते एक अँटीबायोटिक आहे, जे थ्रोट, स्किन डिसीजेस, निमोनिया वगैरे आजारांसाठी आपण यूज करतो. नेक्स्ट हार्मफुल बॅक्टेरिया बघूयात. हार्मफुल बॅक्टेरिया त्यातला सगळ्यात इम्पॉर्टंट आहे स्टॅफिलोकोकस. स्टॅफिलोकोकस नावाचा बॅक्टेरिया इंटेरोटॉक्सिन नावाचं एक केमिकल सिक्रेट करतो, ज्यामुळे डायरिया, वॉमिटिंग सारखे आजार होऊ शकतात. परत एकदा सांगतो, स्टॅफिलोकोकस नावाचा एक बॅक्टेरिया आहे. स्टॅफिलोकोकस नावाचा बॅक्टेरिया तो एक केमिकल सिक्रेशन करतो. त्याचं नाव काय आहे त्या केमिकलचं? इंटेरोटॉक्सिन. पदार्थांच्या, फूड पॅकेट्सच्या एक्सपायरी डेट नंतर तिथं एक बॅक्टेरिया ग्रोथ होऊ शकतो. त्या बॅक्टेरियाचं नाव काय आहे? क्लॉस्ट्रिडियम. क्लॉस्ट्रिडियम बॅक्टेरिया फूड पॅकेट्सच्या एक्सपायरी डेट नंतर तिथं ग्रोथ होण्याचे चान्सेस असतात. आणि ते क्लोस्ट्रिडियम मायकोटॉक्सिन नावाचं एक पॉइझनस केमिकल फूडमध्ये सिक्रेट करू शकतो. ठीक आहे. क्लॉस्ट्रिडियम बोट्युलिनम, क्लोस्ट्रिडियम बोट्युलिनम नावाचा जो बॅक्टेरिया आहे, तो मीठ प्रदूषित करण्यासाठी कारणीभूत असतो. म्हणजे मटन, चिकन, नॉनव्हेज प्रदूषित, मांस, इन शॉर्ट मध्ये मांस प्रदूषण करण्यासाठी कारणीभूत असलेला बॅक्टेरिया कोणता? क्लोस्ट्रिडियम बोट्युलिनम. त्याच्यामुळे फूड पॉइझनिंग होऊ शकतं. नेक्स्ट सम इम्पॉर्टंट बॅक्टेरियल डिसीजेस आपण बघूयात. टायफॉइड. टायफॉइड कोणत्या बॅक्टेरियामुळे होतो? तर टायफॉइड साल्मोनेला टायफी. साल्मोनेला टायफी. साल्मोनेला टायफी यामुळे टायफॉइड होत असतो. त्यासाठी टॅब व्हॅक्सिन आपण घेतो आणि ड्रग यूज केला जातो टायफॉइडच्या अगेन्स्ट. तो आहे क्लोरोमायसिन, क्लोरोमायसिटिन. नेक्स्ट ट्युबरक्युलोसिस. ट्युबरक्युलोसिस टीबी कशामुळे होतो? मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली. मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलीमुळे टीबी होत असतो. टीबी झाल्यानंतर युरिनरी ब्लॅडर, बोन्स, स्पायनल कॉर्ड, ब्रेन आणि मोस्टली लंग्सवर अटॅक होत असतो. आणि कफ हा मोर दॅन 2 वीक्स असतो. 2 आठवड्यांपेक्षा जास्त कफ असतो. चेस्ट मध्ये पेन होऊ शकतो आणि वेट लॉस सुद्धा होऊ शकतो. मेडिसिन कोणती यूज केली जाते ट्युबरक्युलोसिस साठी? तर स्ट्रेप्टोमायसिन आणि रिफाम्पिसिन. रिफाम्पिसिन आणि स्ट्रेप्टोमायसिन नावाची मेडिसिन ट्युबरक्युलोसिस साठी यूज केली जाते. बीसीजी व्हॅक्सिन आपण यूज करतो. त्या बीसीजी व्हॅक्सिनचा फुल फॉर्म काय? तर बॅसिलस कॅल्मेटी गॉरिन. बॅसिलस कॅल्मेटी गॉरिन. नेक्स्ट टीबी. टीबी बॅक्टेरिया कॉझिंग टीबी कोणी शोधला होता? रॉबर्ट कोचने. रॉबर्ट कोचने अजून एक शोधलं होतं, बॅसिलस अँथ्रेसिस नावाचा बॅक्टेरिया, आणि टीबी बॅक्टेरिया पण त्यांनी शोधला. डॉट्स नावाची ट्रीटमेंट देतो. डॉट्सचा फुल फॉर्म काय? तर डायरेक्टली ऑब्झर्व्ड ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स. एक प्रोग्राम टीबी कंट्रोल करण्यासाठी राबवला वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने इंडियामध्ये. त्याचं नाव होतं RNTCP. RNTCPचा फुल फॉर्म होतो रिवाइज नॅशनल टीबी कंट्रोल प्रोग्राम. नेक्स्ट कोलोरा डिसीज आहे. कोलोरा डिसीज कशामुळे होतो? तर कोलोरा डिसीज हा व्हायब्रिओ कोलरी बॅक्टेरियामुळे होतो. आपण ट्रीटमेंटसाठी ORS घेऊ शकतो कोलोरा झाल्यानंतर. ORS म्हणजे ओरल रिहायड्रेशन सोल्युशन. त्यात कोणकोणते घटक असतात? तर NaCl, KCl, ग्लुकोज सुद्धा असतं आणि ट्रायसोडियम सायट्रेट सुद्धा असतं ORS मध्ये. नेक्स्ट डायप्थेरिया. डायप्थेरिया डिसीज जो आहे तो कॉर्निबॅक्टेरियम डायप्थेरी या बॅक्टेरियामुळे होतो डायप्थेरिया.
पेनिसिलिन नावाचं मेडिसिन आपण यूज करू शकतो आणि डीपीटी ही व्हॅक्सिन असते. डीपीटी व्हॅक्सिन ट्रिपल व्हॅक्सिन म्हणून यूज होते. डीपीटी म्हणजे डायप्थेरिया, पर्ट्युसिस आणि टिटॅनस. परत सांगतो, डीपीटी म्हणजे डायप्थेरिया, पर्ट्युसिस आणि टिटॅनस. नेक्स्ट डायप्थेरियासाठी झालं, कॉर्निबॅक्टेरियम डायप्थेरी नावाचा बॅक्टेरिया होता. पर्ट्युसिस नावाचा पुढचा आजार आहे. तर पर्ट्युसिस कशामुळे होतो? हिमोफिलस पर्ट्युसिस, म्हणजे इथं पण नावातच पर्ट्युसिस आहे, त्यामुळे ओळखायला सोपं जाईल. नेक्स्ट टिटॅनस कशामुळे होतो? तर क्लोस्ट्रिडियम टिटॅनी, टीटी आपण शॉर्ट फॉर्म मध्ये म्हणतो. वेट वाउंड किंवा फ्रेश वाउंड मुळे ते होतं. आणि अफेक्ट ऑर्गन कोणता असतो? सेंट्रल नर्वस सिस्टीम, सीएनएस. टीटी झाल्यानंतर सीएनएस वर अफेक्ट होतो. टीटी कशामुळे होतो? क्लोस्ट्रिडियम टिटॅनी यामुळं. न्यूमोनियासाठी बॅक्टेरिया कोणता कारणीभूत आहे? तर डायप्लोकोकस न्यूमोनी. इथं पण न्यूमोनियाचा न्यूमोनी आहे, डायप्लोकोकस न्यूमोनी. नेक्स्ट लेप्रोसी कुष्ठरोग, त्यालाच आपण हॅन्सन्स डिसीज असं म्हणतो. तर हॅन्सन्स डिसीज कोणत्या बॅक्टेरियामुळे होतो? मायकोबॅक्टेरियम लिप्रीमुळं. लेप्रोसी मायक्रोबॅक्टेरियम लिप्री. डायरेक्ट कॉन्टॅक्ट ब्लड ड्रॉपलेट्स यामुळे होतो. तो पीएनएस वर, पेरिफेरल नर्वस सिस्टम वर अटॅक करतो. रिंकलिंग ऑन स्किन किंवा स्किन डिसीजेस, स्किन ड्रायनेस होऊ शकतात. आणि लेप्रोसीवर अजून व्हॅक्सिन अवेलेबल नाहीये. नेक्स्ट अँथ्रॅक्स नावाचा डिसीज बॅसिलस अँथ्रेसिस मुळे होतो, जो बॅक्टेरिया रॉबर्ट कोचनी शोधला होता. गँग्रीन जे होतं जखम झाल्यानंतर, ते गँग्रीन हे क्लोस्ट्रिडियम हिस्टोलिटिकम मुळे गँग्रीन होत असतं. प्लेग नावाचा डिसीज हा अर्सिनिया पेस्टिस याच्यामुळे होतो, अर्सिनिया पेस्टिस नावाच्या बॅक्टेरियामुळे. सायफिलिस हा ट्रिपॅनोमा पॅलिडम या बॅक्टेरियामुळे होतो. ट्रिपॅनिमा पॅलिडम मुळे सायफिलिस होत असतो. नेक्स्ट मायकोप्लाझ्मा काय आहे? तर मायकोप्लाझ्मा असे बॅक्टेरिया आहेत ज्यांना सेल वॉलच नसतो. बॅक्टेरिया विदाउट सेल वॉल्स आर कॉल्ड एज मायकोप्लाझ्मा. नेक्स्ट बॅक्टेरिया कोणत्या किंगडम मध्ये इन्व्हॉल्व होतात? तर बॅक्टेरिया हे मोनेरा किंगडम मधले असतात. मोनेरा किंगडम मधले बॅक्टेरिया असतात. आणि बॅक्टेरियामध्ये डीएनए प्लस आरएनए असू शकतात. व्हायरसमध्ये फक्त डीएनए किंवा फक्त आरएनए असतात. व्हायरसमध्ये दोन्ही कधीच एकत्र येत नाहीत. तर बॅक्टेरियामध्ये दोन्ही एकत्र येऊ शकतात. बॅक्टेरिया दोन प्रकारे आढळतात, आपण बघितलं. एक तर कोकस आणि बॅसिली नावाचा पदार्थ टाईप किंवा शब्द आपण ऐकला. तर जे कोकस ज्या होतं, जसं की स्टॅफिलोकोकस, तर ते कोक्की नावाचं सर्क्युलर बॅक्टेरिया असतो. आणि बॅसिलस म्हणजे बॅसिलस अँथ्रेसिस नावाचा, तर ते बॅसिलस म्हणजे रॉड शेप्ड बॅक्टेरिया असतो. सीएनएस वर कोणता डिसीज झाल्यानंतर अफेक्ट होतो? तर टिटॅनियस. आणि लिप्रोसी झाल्यावर पीएनएस वर अफेक्ट होतो, पेरिफेरल नर्वस सिस्टम मुळे. बॅक्टेरियल डिसीज कोणकोणते? परत एकदा फास्ट बघायचं का? तर बॅक्टेरियल डिसीजेस कोणते? टायफॉइड, ट्युबरक्युलोसिस, कोलेरा, लेप्रोसी, न्यूमोनिया, टिटॅनस, डायप्थेरिया आणि पर्ट्युसिस हे बॅक्टेरियल डिसीजेस होते. नेक्स्ट व्हायरस अँड व्हायरल डिसीजेस बद्दल बोलूयात. व्हायरस हे नॉन सेल्युलर असतात, त्यामुळे त्याच्यात सायटोप्लाझम असण्याचा संबंधच येत नसतो आणि त्याच्यात सेलवॉल सुद्धा नसतं. पण एक लेयर असतो प्रोटीनचा, त्या प्रोटीनच्या लेयर मध्ये डीएनए किंवा आरएनए असतात, दोन्ही सोबत कधीच नसतात. व्हायरस हे नॉन सेल्युलर असतात, त्यात सेलवॉल पण नसतो आणि सायटोप्लाझम पण नसतो. व्हायरस हा शब्द कोणी सगळ्यात पहिले यूज केला? तर पाश्चर नावाच्या सायंटिस्टने. व्हायरस हे कोणत्याच किंगडम मध्ये येत नाहीत. बॅक्टेरिया कोणत्या किंगडम मध्ये येतात? मोनेरा किंगडम मध्ये. ऑल द व्हायरस आर हार्मफुल, म्हणजे कोणताच व्हायरस हा युजफुल नसतो आणि इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपच यूज करावा लागतो व्हायरसच्या स्टडीसाठी. व्हायरसमध्ये सेल वॉल नसतं, सायटोप्लाझम नसतं, त्यामुळं ते स्वतःचं फूड स्वतः तयार करू शकत नाहीत, ते पॅरासाइट्स असतात. व्हायरल डिसीजेस बघूयात. चिकनपॉक्स नावाचा डिसीज कोणत्या व्हायरसमुळे होतो? तर व्हेरिसेला झुस्टर. चिकनपॉक्स म्हणजे कांजण्या
आणि त्या कोणत्या विषाणूमुळे होतात, व्हायरसमुळे होतात? व्हेरिसेला झुस्टर नावाच्या व्हायरसमुळे. स्मॉलपॉक्स स्मॉलपॉक्स नाव म्हणजे गोवर पण म्हणू शकतो आपण याला. तर हा व्हायरस कोणत्या व्हायरसमुळे होतो? स्मॉलपॉक्स हा व्हेरियला या व्हायरसमुळे होतो. भारतातून तो कम्प्लिटली इरॅडिकेट झालेला आहे, नाहीसा झालेला आहे. मिसल्स किंवा रुबेला नावाचा डिसीज हा मायक्सो व्हायरस MY मायक्सो व्हायरस या व्हायरस पासून म्हणजे होऊ शकतो मिसल्स. याच्यासाठी वॅक्सिन आहे MMR चा फुल फॉर्म असतो, ट्रिपल वॅक्सिन आहे ही पण. MMR चा फुल फॉर्म काय? मिसल्स मम्स आणि रुबेला. नेक्स्ट डिसीज आहे मम्स म्हणजे गिळण्याला त्रास होतो, पाणी पिताना सुद्धा त्रास होतो. मम्सला साठी व्हायरस आहे पॅरामॅक्झो व्हायरस. आणि नुसता मॅक्झो व्हायरस म्हटला तर तो मिसल साठी, साठी पॅरामॅक्झो व्हायरस. रुबेला सुद्धा जो व्हायरस मुळेच होतो. आणि जो पोलिओ आहे तो एन्टेरो व्हायरस मुळे होऊ शकतो. पोलिओ साठी 2 टाइप्सच्या व्हॅक्सिन असतात, एक सॉल्क व्हॅक्सिन आणि सेबिन व्हॅक्सिन. तर जी सॉल्क व्हॅक्सिन असते SALK साल्क व्हॅक्सिन, ती इंजेक्शनद्वारे दिली जाते. आणि सेबिन व्हॅक्सिन ही तोंडाद्वारे दिली जाते, ओरल व्हॅक्सिन आपण त्याला म्हणतो. पोलिओ व्हॅक्सिनेशन प्रोग्राम इंडियामध्ये कधी स्टार्ट झाला? 1994 मध्ये. आणि पुढच्या वर्षीच म्हणजे 1995 ला 1995 ला पल्स पोलिओ मिशन स्टार्ट केलं होतं. एक्झॅक्ट डेट होती 9 डिसेंबर 1995. पल्स पोलिओ मिशन 5 वर्षाच्या खालच्या मुलांना ते देण्यात येतं. किंबहुना 2 डोस असतात 6 आठवड्याच्या गॅप नंतर. पोलिओ भारतातून पूर्णपणे इरॅडिकेट झालाय 2014 ला. नेक्स्ट हिपॅटिटिस नावाचा डिसीज. हिपॅटिटिस हा 5 व्हायरसमुळे होऊ शकतो, ABCDE. तर यातला ए आणि ई हा फूड वॉटरमुळे होऊ शकतो. आणि बीसीडी हा फक्त सेक्शुअल इंटरकोर्समुळे होऊ शकतो किंवा ब्लड कॉन्टॅक्टमुळे तो होऊ शकतो बीसीडी. आणि एई हे फूड आणि वॉटर थ्रू ट्रान्समिट होऊ शकतात. सी आणि ई या व्हायरसवर व्हॅक्सिन नाहीये. तर AB साठी आहे. आणि बी ची जी व्हॅक्सिन आहे तीच आपण डी साठी युज करतो. मग लक्षात कसं ठेवायचं? तर ABD विलियर्स हा आपल्याला क्रिकेटपटू माहिती आहे, त्याच्यावरून असू द्या लक्षात की ABD ह्या व्हायरस साठी व्हॅक्सिन आहे, CE साठी नाहीये. हेपॅटिटिस झाल्यावर काय होतं? आपल्या लिव्हरला टार्गेट होतं, तो डिसीज आपल्या लिव्हरवर टार्गेट करतो. येल्लो युरिन आणि ऍश कलर म्हणजे राखाडी कलरची शौच हे त्याचे सिम्पटम्स आहेत. पोटदुखी पण होते, नॉसिया होतो, लॉस ऑफ ऍपेटाईट होतं. स्वाईन फ्लू म्हणजे H1N1 व्हायरसमुळे होतो. H1N1 चा फुल फॉर्म काय इथं? तर हिमोग्लुटिनिन आणि N म्हणजे न्यूरो अमायनिडेस. H चा फुल फॉर्म आहे हिमोग्लुटिनिन आणि N म्हणजे न्यूरो अमायनिडेस. नेक्स्ट स्वाईन फ्लू साठी ट्रीटमेंट काय? तर टेमिफ्लू, रिलेन्स वगैरे. ठीक आहे, लक्षात नाही ठेवलं तरी चालतं. टेमिफ्लू शब्द लक्षात ठेवा फक्त. टेमिफ्लू स्वाईन फ्लू साठी ट्रीटमेंट आहे. रेबीज त्यालाच आपण हायड्रोफोबिया म्हणू शकतो. म्हणजे रेबीज झाल्यावर हायड्रोफोबिया म्हणजे फेअर ऑफ वॉटर होऊ शकतो, विकनेस येतो, ताप येऊ शकतो, स्वेलिंग ओव्हर लेग्स होऊ शकते. रेबीज कोणत्या व्हायरसमुळे होतो? राबडो व्हायरस. एड्स HIV व्हायरसमुळे होतो. आणि एड्सचा फुल फॉर्म आहे ॲक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम. HIV चा फुल फॉर्म आहे ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस. HIV व्हायरस मध्ये SSRNA कंटेंट असतो. कोणता? SSRNA जेनेटिक मटेरियल म्हणून. ठीक आहे. तर यात मी एक विसरलो, रेबीजचे सिम्पटम्स किती दिवसापर्यंत दिसतात? तर 90 ते 175 दिवसापर्यंत म्हणजे 3 महिने ते 6 महिने दरम्यान रेबीजचे सिम्पटम दिसतात. परत येऊ आता आपण एड्स कडे. तर तो एक ब्लड कॉन्टॅक्ट मुळे होऊ शकतो किंवा मदर टू हर बेबी असा पण होऊ शकतो, मदर टू बेबी होऊ शकतो. एड्स हा एक सिंड्रोम आहे. सिंड्रोम म्हणजे ग्रुप ऑफ मेनी डिसीजेस. त्यामुळे तो एका पर्टिक्युलर ऑर्गनला, स्पेसिफिक ऑर्गनला टार्गेट करू नाही शकत. HIV व्हायरस T4 लिम्फोसाइटला अटॅक करतो मेनली. कोणत्या? T4 लिम्फोसाइटला. आणि T4 लिम्फोसाइटलाच CD4+ किंवा मग हेल्पर टी सेल असं म्हणतो आपण. T4 लिम्फोसाइटला काय पर्यायी शब्द आहेत? CD4+,
किंवा मग हेल्पर टिप सेल्स. नेक्स्ट, HIV साठी किंवा एड्स साठी व्हॅक्सिन अजूनही अवेलेबल नाहीये. आपण डिटेक्शन साठी, डायग्नोसिस साठी इलिसा टेस्ट करतो. इलिसाचा फुल फॉर्म होतो एन्झाईम लिंक्ड इम्युनो सॉर्बन ऍसे. एन्झाईम लिंक्ड इम्युनो सॉर्बन ऍसे म्हणजे इलिसा. किंवा अजून एक टेस्ट होती डायग्नोसिस टेस्ट, त्याचं नाव आहे वेस्टर्न्स ब्लोट. म्हणजे लक्षात असू द्या, HIV किंवा एड्स साठी डायग्नोसिस करण्यासाठी दोन टेस्ट आहेत, एक इलिसा आणि एक वेस्टर्न्स ब्लोट नावाची. 1986 मध्ये फर्स्ट पेशंट सापडला होता चेन्नईमध्ये. साऊथ आफ्रिका जगात सगळ्यात जास्त पेशंट सापडतात. इंडियामध्ये महाराष्ट्रात सगळ्यात जास्त, महाराष्ट्रात त्यातल्या त्यात मुंबईमध्ये सगळ्यात जास्त. सगळ्यात कमी पेशंट जम्मू काश्मीरला सापडतात. 1 डिसेंबर हा वर्ल्ड एड्स डे म्हणून साजरा केला जातो. 1 डिसेंबर 1/12. नारी, नाको आणि यमसाक्स अशा 3 संस्था आहेत. नारी म्हणजे नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट, नाको म्हणजे नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन. नारी पुण्यात आहे भोसरीला, नाको ही दिल्लीला आहे. यमसॅक्स म्हणजे महाराष्ट्र स्टेट्स एड्स कंट्रोल सोसायटी ही वडाळा मुंबईला आहे. टोल फ्री नंबर काय एड्ससाठीचा 1097. नेक्स्ट, झिका व्हायरस. झिका व्हायरस कोणत्या मॉस्किटोमुळे होतो? तर एडिस इजिप्टी, एडिस इजिप्ती या मॉस्किटोमुळे झिका व्हायरस होतो. ऍडल्ट ला म्हणजे वृद्ध नाही म्हणू शकत आपण, ऍडल्ट लोकांमध्ये पॅरालिसिस होऊ शकतो झिका व्हायरसमुळे. फर्स्ट डिटेक्शन युगांडामध्ये झालं होतं झिका व्हायरस, म्हणजे साऊथ आफ्रिकेच्या युगांडामध्ये. झिका व्हायरसला अजूनही स्पेसिफिक ट्रीटमेंट अवेलेबल नाहीये. तर यात फक्त एक आहे की सिमटम्स दिसायला लागले तर ड्रिंक मोर वॉटर आणि रेस्ट. क्लेम फॉर झिका व्हायरस. झिका व्हायरस साठी व्हॅक्सिन नाहीये, पण क्लेम केलाय भारत बायोटेकनी की आम्ही झिकासाठी वर्ल्डची फर्स्ट व्हॅक्सिन बनवली आहे. नेक्स्ट, निपा व्हायरस. निपा व्हायरस कोणत्या व्हायरसमुळे होतो? तर संगाई निपा नावातच आहे परत तिथं, संगाई निपा. निपा व्हायरस हा कंटेजियस डिसीज आहे, कॉन्टॅक्टमुळे होऊ शकतो किंवा मग पिग और बॅट्समुळे निपा व्हायरस पसरू शकतो. तर इबोला नावाचा व्हायरस हा मंकीज पासून किंवा चिंपांझीज पासून पसरतो. लक्षात असू द्या, निपा हा पिग किंवा बॅट्स पासून पसरतो आणि इबोला हा मंकीज किंवा चिंपांझीज पासून पसरतो. चिकनगुनिया डिसीज. डिसीज चिकनगुनिया इज कॉज्ड बाय अल्फा व्हायरस. अल्फा व्हायरसमुळे चिकनगुनिया होतो आणि अर्बो व्हायरसमुळे येलो फिवर होतो. अल्फा व्हायरसमुळे चिकनगुनिया. ट्रान्समिशन इज डन बाय एडिस क्युलेक्स आणि मेन्समा मॅस्किटोज. एडिस क्युलेक्स आणि मॅन्सोनिया मॉस्किटोज पासून चिकनगुन्याचं ट्रान्समिशन होऊ शकतं. बॅक्टेरिया फेज. फेज म्हणजे व्हायरसेस विच किल्स बॅक्टेरिया. म्हणजे बॅक्टेरियोफेज काय आहेत? तर एक व्हायरसेस आहे. फेज म्हणजे व्हायरसेस जे बॅक्टेरियाला किल करतात, त्याला आपण बॅक्टेरियोफेज म्हणतो. बर्ड फ्लू H5N1 व्हायरसमुळे होतो बर्ड फ्लू. स्वाईन फ्लू H1N1 मुळे होतो. तर आशियन फ्लू H2N2 मुळे होतो आशियन फ्लू. बर्ड फ्लू H5N1 मुळे. HIV इज ऑल्सो नोन ॲज रेट्रोव्हायरस. HIV इज ऑल्सो नोन ॲज रेट्रोव्हायरस. आता व्हायराइड्स नावाची एक कन्सेप्ट आहे. तर व्हायराइड्स आर स्मॉलर इन साईज दॅन व्हायरसेस. व्हायरसेस पेक्षा लहान असतात व्हायराइड्स. लायकेन्स. लायकेन्स म्हणजे सिम्बोटिक असोसिएशन असतं कोणाचं? फंगाई प्लस अल्गी. फंगाई प्लस अल्गी लायकेन. डेंग्यू. डेंग्यू इज अ व्हायरल डिसीज. डेंग्यूसाठी पण नो व्हॅक्सिन आहे. झिका व्हायरस साठी पण नो व्हॅक्सिन आहे. एड्स साठी पण नो व्हॅक्सिन आहे. ठीक आहे, डेंग्यूसाठी नो व्हॅक्सिन आहे. डिक्रीज इन प्लेटलेट्स आणि ब्लिडिंग थ्रू नोज. डेंग्यू झाल्यानंतर प्लेटलेट्स कमी होतात, नोज थ्रू ब्लिडिंग होऊ शकतं. आता सध्या एक व्हॅक्सिन आहे डेंग्यूसाठी, तर ती डेंगा व्हॅक्सिया नावाची व्हॅक्सिन येऊ शकते. ऍडिस नावाच्या मॉस्किटो द्वारे होतो डेंग्यू, ऍडिस नावाच्या मॉस्किटोद्वारे. नेक्स्ट, हायड्रोफोबिया म्हणजे पाण्यापासूनचा फोबिया. ऑर्निथोफोबिया म्हणजे बर्ड्स पासूनचा फोबिया. ऑर्निथो बर्ड्स. बॅथोफोबिया म्हणजे खोलीपासून, डेप्थ पासूनचा बॅथो. बिब्लोफोबिया, बिब्लिओ म्हणजे बुक्स. बिब्लिओफोबिया बुक्स पासूनचा फोबिया. पायरोफोबिया, पायरो म्हणजे फायर, आग पासूनचा फोबिया म्हणजे पायरोफोबिया.
नॅक्टोबिया म्हणजे डार्कनेस पासूनचा फोबिया. नेक्स्ट कोरोना इज अ लॅटिन वर्ड अँड लॅटिन वर्डचा मिनिंग आहे क्राऊन म्हणजे मुकुट. कोरोनामध्ये आरएनए व्हायरस असतो, डीएनए असतो का? तर नाही, फक्त सिंगल स्ट्रेटेड असतो, डबल स्ट्रेटेड पण नाही. आरएनए असतो, सिंगल स्ट्रेटेड आरएनए कोरोनामध्ये. कोरोनालाच सार्स कोव्ह 2 असं म्हणतो. तर सार्सचा त्या फुल फॉर्म काय? SARS चा सिव्हिअर अॅक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोम. सिव्हिअर अॅक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोम. डायग्नोसिस रॅपिड अँटीजन टेस्ट आणि आरटीपीसीआर. आरटीपीसीआरचा फुल फॉर्म काय? तर रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन पॉलिमरेज चेन रिॲक्शन. रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन पॉलिमरेज चेन रिॲक्शन. आता आरटीपीसीआर मध्ये काय होतं नेमकं? कारण कोरोनामध्ये फक्त आरएनए असतो, डीएनए नसतो. मग त्या आरएनए ला डीएनए मध्ये कन्वर्ट करून पीसीआर टेक्निकने आपण ती टेस्ट करतो. नेक्स्ट इम्पॉर्टंट व्हॅक्सिन्स कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड. कोवॅक्सिन ही इंडियन मेड होती आणि ती कोणी बनवली? भारत बायोटेकने. लक्षात असू द्या, इंडियन मेड, भारत बायोटेक, इंडियन भारत. तर जी सिरम इन्स्टिट्यूटने बनवलेली व्हॅक्सिन होती ती कोविशिल्ड होती आणि ती ॲस्ट्राझेनेका कंपनीने, युरोपच्या ॲस्ट्राझेनेका कंपनीची ती कोविशिल्ड होती, ती सिरम इन्स्टिट्यूट बनवत होती. वर्ल्डची फर्स्ट अँटी कोरोना व्हॅक्सिन कोणती होती? रशियाची स्पुटनिक व्ही. आणि फायझर ही जर्मनी कंपनी होती. म्हणजे जर्मन कंपनी जी आहे तिनं ती फायझर नावाची व्हॅक्सिन बनवली, फायझर नावाच्या कंपनीनं डिस्ट्रीब्यूट केली. रेमडेसिवीर काय तर एक अँटीव्हायरल ड्रग आहे आणि ते हिपॅटायटिस सी याच्या ट्रीटमेंटसाठी डेव्हलप केलं होतं रेमडेसिवीर. पण ते नंतर इबोलासाठी मग नंतर कोरोनासाठी पण यूज करण्यात आलं. परत एकदा आपण व्हायरल डिसीजची लिस्ट बघू. बॅक्टेरियलची बघितली होती, तशी व्हायरसची कोणती आहे? तर चिकन पॉक्स, स्मॉल पॉक्स, रुबिला, मेसल्स आणि MMR मम्स, मेसल्स, रुबिला, MMR, चिकन पॉक्स, स्मॉल पॉक्स. पोलिओ, हिपॅटायटिस एड्स, स्वाईन फ्लू, झिका, रेबीज, डेंग्यू, चिकन पॉक्स, चिकनगुनिया सुद्धा व्हायरसने होतो. आणि इबोला, झिका, स्वाईन फ्लू, निपा हे सगळे व्हायरस मुळेच होतात. आणि डेंग्यू, स्वाईन फ्लू, एड्स, पोलिओ, हिपॅटायटिस हे सुद्धा व्हायरस मुळेच होतात. नेक्स्ट फंगस, प्रोटोझोआ हा टॉपिक बघूयात. फंगस मध्ये सेल वॉल असते, हो असते, कारण फंगस मध्ये कायटिननी सेल वॉल बनलेली असते. एक शुगर आहे कायटिन नावाची, त्याला चायटिन किंवा कायटिन म्हणा, CHITIN, कायटिन नावाने च्या पदार्थाने सेल वॉल बनलेली असते फंगसची. किंगडम फंगाई स्पेशल आहे. काही फंगाई हे हार्मफुल असतात, काही युजफुल असतात, सेम ॲज बॅक्टेरिया सारखं. ईस्ट नावाची एक फंगाई आहे, ईस्ट ही फंगाईच आहे. तर ती युनिसेल्युलर फंगस आहे आणि ईस्ट मध्ये रिप्रोडक्शन कसं होतं? बडिंग ईस्ट मध्ये बडिंग. पेनिसिलम ग्रीन कलरची फंगस आहे. अलेक्झांडर फ्लेमिंगने शोधली होती पेनिसिलन. पेनिसिलिन ही बॅक्टेरियल डिसीज साठी यूज केली जाते, पेनिसिलिन. मशरूम लो कॅलरी असते पण रिच सोर्स ऑफ प्रोटीन असतं मशरूम. एखादं मशरूमचं उदाहरण लक्षात असू द्या, ॲगॅरिकस बोस्परस. ॲगॅरिकस बोस्परस खाली ॲगॅरिकस बोस्परस खालीलपैकी काय? असा प्रश्न आला तर मशरूमचा एक टाईप आहे किंवा एक्झाम्पल आहे. मी एक फंगस सांगितलं होतं तुम्हाला मागं, सॅकॅरोमायसेस सर्व्हिसी, आठवतो का? सॅकॅरोमायसेस सर्व्हिसी ऍब्झॉर्प्शन ऑफ आर्सेनिक किंवा मग रेड व्हाईटचं प्रोडक्शनसाठी. काही फंगल डिसीजेस आहेत, आणि ते कोणत्या फंगसमुळे होतात ते वाचूयात. मायसिटोमा किंवा त्याला मधुरा फूट म्हणतो आपण. तर मायसिटोमा ऍक्टिनोमायसिटोमामुळे होतो. म्हणजे इथं पण मायसिटोमा हा शब्द, ऍक्टिनोमायसिटोमामुळे मायसिटोमा होतो. स्पोरोट्रिकोसिस होतो स्पोरोथिक्स या फंगसमुळं. रायनोस्पोरिडियम मुळेच होतो. म्हणजे नावं सेम आहेत म्हणून मी फक्त वाचतोय. ब्लास्टोमायसिस मुळे होतो. ऍस्परगिलस फंगायमॅटस मुळे होतो. कॅन्डिडा अल्बिकन्स मुळे होतो. म्हणजे नावात आपल्याला इथं सेम असल्यामुळं कन्फ्युजन होणार नाही. फक्त मायसोटोमा, ऍक्टिनोमायसोटोमा एवढं लक्षात असू द्या. स्टडी ऑफ फंगाई इज नोन ॲज मायकोलॉजी, MYCO, MYCO, स्टडी ऑफ फंगाई.
प्रोटोझोआ कोणत्या किंगडम मध्ये येतात तर प्रोटिस्टा, प्रोटोझोआ. दिस क्लास इज अ युनिसेल्युलर असतात. याच्यात सायटोप्लाझम असतं, सेल मेम्ब्रेन पण असतं आणि न्यूक्लियस सुद्धा असतो. हे हेटेरोट्रॉफिक असतात, ॲटोट्रॉपिक नाही. प्रोटोझोआ आर हेटेरोट्रॉपिक. प्रोटोझोअल डिसीज बघूयात. मलेरिया लिस्ट सांगतो मी पहिलं प्रोटोझोअल डिसीजची. मलेरिया, काला आजार, स्लीपिंग सिकनेस आणि डिसेंट्री, ज्याला आपण अमिबोसिस म्हणू शकतो. डिसेंट्री म्हणजे अमिबामुळे होती, त्यामुळं अमिबोसिस असं त्याला म्हणू शकतो डिसेंट्रीला. ठीक आहे, तर मलेरिया कोणत्या प्रोटोझोआमुळे होतो? प्लाझ्मोडियम व्हायवॉक्स मुळे मलेरिया होतो. ट्रान्समिशन अॅनाफिलस मादीमुळे होतं, फिमेल अॅनाफिलस. मलेरिया प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स अॅनाफिलस, फिमेल अॅनाफिलस मुळे ट्रान्समिशन. अटॅक किंवा मग ऑर्गन इन्व्हॉल्व कोणतं होतं? लिव्हर किंवा स्प्लीन आणि लिव्हर आणि स्प्लीन. सॉरी, जस्ट अ सेकंड. मलेरिया प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स, फिमेल अॅनाफिलिस बघितलं. 3 फेजेस ऑफ मलेरिया फिवर. मलेरियाच्या तापाचे 3 फेजेस असतात, एक कोल्ड स्टेज, हॉट स्टेज आणि स्वेटिंग स्टेज. कोल्ड, हॉट, स्वेटिंग स्टेज. आरबीसी किल करतात आणि हिमोझोईन नावाचा पदार्थ सिक्रेट करतात. त्याच्यामुळं हिमोग्लोबिन कमी होतं आणि हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळं अॅनिमिया नावाचा आजार होऊ शकतो. हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळं अॅनिमिया होतो. अॅनिमिया अजून एका कारणामुळे होतो, एलिमेंटमुळे होतो म्हणू शकतो मी. तर तो एलिमेंट कोणता? लीडमुळे अॅनिमिया होतो. हिमोग्लोबिन कमी झाल्यावर सुद्धा अॅनिमिया होतो. इट किल्स आरबीसी कमी होतात आणि एक केमिकल सिक्रेट होतं, त्याचं नाव काय सांगितलं मी? हिमोझोईन. लक्षात ठेवा, मलेरिया झाल्यानंतर हिमोझोईन होतं आणि हिमोग्लोबिन कमी होतं. हिमोझोईन सिक्रेट झाल्यानंतर हिमोग्लोबिन कमी होतं. ट्रीटमेंट काय तर क्लोरोक्युनिन किंवा मग क्लोरोक्युनिन किंवा मग क्युनिन यूज केले जातात. एक ड्रग आहे आर्टिमिसिनाइन नावाचा ड्रग यूज होतं मलेरियासाठी. डिसीज हा ब्लड थ्रू किंवा मग मदर टू बेबी जाऊ शकतो, मलेरिया नावाचा. स्लीपिंग सिकनेस ट्रायपॅनोसोमा प्रोटोझोआमुळे होतो. ट्रायपॅनोसोमा प्रोटोझोआमुळे आणि से फ्लायमुळे होतो. ठीक आहे, लक्षात कसं ठेवायचं? किती पण ट्राय केलं तरी पण झोप येत नाही. से ट्रायपॅनोसोमा. सो म्हणजे झोपणे, ट्राय म्हणजे ट्राय केलं पण, सोमा स्लीपिंग सिकनेस, से लिंक झालं सगळं. स्लीपिंग सिकनेस, ट्रायपॅनोसोमा, से. काला आजार लेशमॅनिया प्रोटोझोआमुळे होतो आणि त्याला सँड फ्लाय मुळे तो ट्रान्समिट होतो. काला आजार कोणत्या प्रोटोझोआमुळे होतो? लेशमेनिया. डिसेंट्री सांगितला अमेबामुळे होतो. फिलारिसिस म्हणजे हत्तीपाय, तो उचेरियामुळे होतो. उचेरियामुळे फिलारिसिस होतो आणि क्युलेक्स नावाची फिमेल मॉस्किटो ट्रान्समिट करते. नेक्स्ट, सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेसची लिस्ट कोणती आहे? व्हेरी इम्पॉर्टंट लिस्ट आहे. एड्स, हिपॅटिटिस, व्हॅनिसिस, सिफिलिस, कॉन्क्रोइड, गॉनेरा, लिम्फोग्रॅन्युलम, चोस आणि व्हॅनारियम. परत एकदा लिस्ट वाचतो. एड्स, हिपॅटिटिस, गॉनेरिया, डायनोव्हॅनिसिस, सिफिलिस, व्हॅनेरियम, कॉन्क्रोइड आणि चोस. फक्त 3 लक्षात ठेवा: एड्स, हिपॅटिटिस, गॉनेरिया. नेक्स्ट, डायसिटिल नावाचा एक मायक्रोब आहे. डायसिटिलची टेस्ट असते बटर सारखी. आता बटर सारखी टेस्ट असते डायसिटिल नावाच्या मायक्रोबची. योगर्ट प्रोडक्ट्स म्हणजे लायकोबॅक्टेरियामुळे दहीसाठी आपण यूज करतो ना, लायकोबॅक्टेरियस म्हणजे लॅक्टोबॅक्टेरिया दही तयार करण्यासाठी युजफुल असतो. लॅक्टिक ऍसिड इज फॉर्म ड्यू टू स्ट्रेप्टोकोकस मुळे लॅक्टिक ऍसिड हे फॉर्म होत असतं. ऍसिटाल्डिहाइड सारखे कंपाऊंड्स
हे लायकोबॅक्टेरिया सारख्या बॅक्टेरियापासून जे बनतात. आणि ऍसिटिल्डाइड मग काय काम करतं, टेस्ट देण्याचं काम करतं दह्याला. म्हणजे लायकोबॅक्टेरिया पासून दही बनतो, ते ऍसिटिल्डाइड नावाचं कंपाऊंड फॉर्म होतं. ऍसिटिल्डाइड टेस्ट देण्याचं काम करतं. चीज प्रोडक्शन मध्ये लॅक्टोबॅसिलस लॅक्टिस, लॅक्टोबॅसिलस क्रेमोरिस आणि स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलस असतात. म्हणजे लॅक्टोबॅसिलस हा शब्द कॉमन आहे, तर लॅक्टिस क्रिमोरिसिस आणि स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलस हे मायक्रोब्स असतात चीज प्रोडक्शन साठी. हार्ड चीज काय असतं की 12 ते 18 मन साठी ते बनतं, ठेवून बनतं. म्हणजे 12 ते 18 मन ठेवल्यानंतर ते हार्ड चीज बनतं. ते पार्मासन चीज आपण त्याला म्हणतो, पार्मेसन चीज. सायक्रोमायसिस सर्व्हिसी परत आला बघा इथं. सायक्रोमायसिस सर्व्हिसी हा बेकरी प्रोडक्ट्स किंवा मग इथेनॉल तयार करण्यासाठी सुद्धा यूज होतो. रेड वाईन यूज आणि आर्सेनिकचं शोषण करण्यासाठी सॅक्रोमायसिस सर्व्हिसी हा ईस्ट आहे. सोया सॉस is produced by fermentation of mixture of flour, wheat and rice or soybean with the help of fungus Aspergillus oryzae. सोया सॉस ऍस्परगिलस ओरिझी या मायक्रोब मुळे बनतो. आता स्ट्रेप्टोमायसिन आणि बॅसिलस पासून जो एन्झाईम मिळतो तो फ्रुक्टोज सिरप साठी यूज होतो. The enzyme obtained from bacillus and streptomycin acted upon the starch from maize, which will result in the formation of glucose of fructose syrup. नेक्स्ट आहे सुडोमोनास. सुडोमोनास सांगितलं की अल्कॅनोव्हायरक्स हे ऑइल्स जे ओशन मध्ये पसरतं ते क्लीन करण्यासाठी अल्कॅनोव्हायरक्स यूज होता. प्लास्टिक बॉटल्स आर फॉर्म ड्यू टू केमिकल सबस्टन्स पीईटी पेट. पेटचा फुल फॉर्म काय, पॉलीइथिलीन टेरिथेलेट पॉलिस्टर. पॉलीइथिलीन टेरिथेरेट पॉलिस्टर पेट. जिओबॅक्टर prevents bacteria from mixing with groundwater uranium. Polylactic acid is a biodegradable plastic. Biodegradable plastic काय आहे? तर polylactic acid. Spinosad is a byproduct obtained from fermentation. फर्मेंटेशनचा बाय प्रोडक्ट कोणतं खालीलपैकी, असा प्रश्न आल्यानंतर आपण काय लिहिणार आहे, स्पायनोसॅड. SPINOSAD स्पायनोसॅड. विच कॅन डिकम्पोज द पेट. म्हणजे जे पेट बघितलं आपण, PET पॉलिइथिलीन टेरेप्थिलेट पॉलिस्टर, ते डिकम्पोज कोण करू शकतं, तर व्हायब्रिओ नावाचा पदार्थ किंवा जीवाणू त्याला डिकम्पोज करू शकतो पेटला. नेक्स्ट म्युकर मायकोसिस बघूयात. म्युकर मायकोसिसलाच ब्लॅक फंगस असं म्हणतो आणि ते एम्फेटेरियन बी इज कन्सिडर्ड बी इफेक्टिव्ह ड्रग इन अर्ली स्टेजेस. मग ब्लॅक फंगस झाल्यानंतर कोणतं ड्रग आहे, तर एम्फोटेरिसिन बी. नेक्स्ट नॉन कम्युनिकेबल डिसीज नावाचा चॅप्टर आहे. नॉन कम्युनिकेबल डिसीज मध्येच पहिला डिसीज बघतोय कॅन्सर. कॅन्सर इज अ अनवॉन्टेड अनलिमिटेड इरेग्युलर आणि नोड्युलर लिमिटलेस ग्रोथ ऑफ सेल्स इन एनी पार्ट ऑफ द बॉडी. अनवॉन्टेड अनलिमिटेड इरेग्युलर नोड्युलर लिमिटलेस ग्रोथ ऑफ सेल्स इन एनी पार्ट ऑफ बॉडी. कॅन्सर. कॅन्सरचे दोन पार्ट आहेत, एक बिनिगन कॅन्सर किंवा आपण त्याला ट्युमर म्हणतो आणि एक मॅलिग्नंट. बिनिगन आणि मॅलिग्नंट. बिनिगन आणि मॅलिग्नंट. बिनिगनला ट्युमर म्हणतो आणि मॅलिग्नंट. ट्युमर डू नॉट स्प्रेड फ्रॉम वन प्लेस टू अनादर, बट मॅलिग्नंट spread from one organ to another, and this property is known as metastasis. 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 मेटास्टॅटिस. मॅलिग्नंटची प्रॉपर्टी आहे कोणती, मेटास्टॅटिस. प्रश्न आला, मेटास्टॅटिस इज द प्रॉपर्टी ऑफ फॉलोइंग विच ऑफ, तर मॅलिग्नंट कॅन्सर आपण उत्तर लिहायचं. नेक्स्ट ब्लड कॅन्सर कशामुळे होतो, तर ल्युकोमिया. सॉरी, ब्लड कॅन्सरलाच नाव आहे दुसरं, ल्युकेमिया.
ल्यूक म्हणजे व्हाईट, ल्युकोमिया ब्लड कॅन्सर, कनेक्टिव्ह टिश्यू सार्कोमा, लिम्फॅटिक सेल लाइफोमा, इफेथिलियल सेल कार्सिनोमा, इथे इपिथेलियल सेल, ग्लॅन्ड्स ॲडेनोमस. आता हे काय होते तर कॅन्सर होते. ब्लड कॅन्सर ल्युकोमिया म्हणतो आपण ब्लड कॅन्सर झाल्यावर. कनेक्टिव्ह टिश्यूचा झाल्यावर सार्कोमा म्हणतो. लिम्फॅटिक सेल्सचा झाल्यावर लाइम्फोमा म्हणतो. इफेथिलियल सेलचा झाल्यावर कार्किनोमा म्हणतो किंवा ग्लॅन्डचा कॅन्सर झाल्यावर ॲडिनोमास म्हणतो. ग्लॅन्डचा कॅन्सर झाल्यावर ॲडिनोमास. फॅक्टर्स विच आर रिस्पॉन्सिबल फॉर कॅन्सर त्यांना आपण कार्सिनोजन म्हणतो. कार्सिनोजन म्हणजे स्मोकिंग इज रिस्पॉन्सिबल फॉर कॅन्सर ऑफ अप्पर थ्रोट, लिरिंग्स अँड लंग्स. म्हणजे स्मोकिंगमुळे अप्पर थ्रोट, लिरिंग्स आणि लंग्स मध्ये कॅन्सर होऊ शकतो. ओव्हर कन्झप्शन ऑफ स्मोक्ड फिशेस इज रिस्पॉन्सिबल फॉर कॅन्सर ऑफ स्टमक. म्हणजे स्मोक्ड फिश जास्त खाल्ले तर पोटाचा सुद्धा कॅन्सर होऊ शकतो. लिव्हर कॅन्सर अल्कोहोलमुळे होतो, स्मोकिंगमुळे. लिरिंग्स, लंग्स आणि अप्पर थ्रोटचा तर अल्कोहोलमुळे लिव्हरचा कॅन्सर होतो. ओव्हर कन्झप्शन ऑफ बिअर कॉज कॅन्सर ऑफ रेक्टम. जास्त बिअर पिली तरी सुद्धा रेक्टमचा कॅन्सर होऊ शकतो. सम व्हायरस आल्सो कॉज कॅन्सर. दस व्हायरस आर नोन ओन्कोजिन. ओन्कोजिन म्हणजे काय तर व्हायरसेस, असे व्हायरसेस ज्यांच्यापासून कॅन्सर होतो त्यांना ओन्कोजिन म्हणतात. ओन्कोजिनची स्पेलिंग ONCOGENE, ओन्कोजिन. HPV is responsible for carcinoma of cervix in females. Very important. Women's म्हणजे HPV काय, HPVचा फुल फॉर्म ह्युमन पॅपिलोमा व्हायरस. ह्युमन पॅपिलोमा, PAPILOMA, ह्युमन पॅपिलोमा व्हायरस. कॅन्सर ऑफ सर्व्हिक्स इन फिमेल्स याच्यामुळे होतो, HPV मुळे. आता ओन्कोजिन बघितलं आपण, ज्या व्हायरसमुळे कॅन्सर होतं. तर ओंकोलॉजी काय तर स्टडी ऑफ कॅन्सर. ओंको कॅन्सर असं एक लक्षात राहू द्या. ओंको कॅन्सर. ऑर्गन्स आणि नेम्स ऑफ कॅन्सर म्हणजे स्किनला जर कॅन्सर झाला, स्किन कॅन्सर, तर त्याचं नाव काय तर मेलॅनोमा. स्किन कॅन्सर मेलॅनोमा. बोनचा कॅन्सर ओस्टिओसार्कोमा. कनेक्टिव्ह टिश्यूचा कॅन्सरला आपण सार्कोमा म्हणतो आणि बोन्स म्हणून ओस्टिओसार्कोमा. नेक्स्ट ऍडिपोज टिश्यू, ते महत्वाचं नाही सोडा. कार्टिलेजला झाल्यावर कोंड्रोमा. ब्लड व्हेसल्स एन्जिओसार्कोमा. ब्लड व्हेसल्सचा अभ्यास करायला अँजिओप्लास्टी वगैरे करतो, त्याच्यावरून लक्षात ठेवायचं. ब्लड व्हेसल्सचा एन्जिओसार्कोमा. बोन्स ऑस्टिओसार्कोमा. स्किन मेलॅटिन नावाचं असतं ना, मेलॅनिन, तर त्याच्यावरून मेलानोमा स्किन. लिव्हर हिपॅटोमा, लिव्हरसाठी हिपॅटोमा. ब्लड व्हेसलसाठी एन्जिओसार्कोमा. डायग्नोसिस. For the diagnosis of doubtful condition of organ, the small piece of that organ is taken out and study is done. म्हणजे कापून तुकडा घेतला जातो त्या ऑर्गनच्या सेलचा, टिश्यूचा. त्यालाच काय म्हणतात बायोप्सी. म्हणजे स्टडी ऑफ टिश्यूज, त्याला बायोप्सी म्हणतो आपण. आणि त्या बायोप्सीनच कॅन्सरचं डायग्नोसिस होऊ शकतं. ट्रीटमेंट काय तर सर्जिकल रिमूव्हल ऑफ ट्युमर्स किंवा कोबाल-60 सारखे रेडिएशन्स, कोबाल-60 सारखे आयसोटोप्सच्या रेडिएशन्सनी जे गॅमा रेज प्रोड्यूस करून आपण ते थेरपी यूज करतो. केमोथेरपी, हार्मोन थेरपी, जीन थेरपी. केमोथेरपी, हार्मोन थेरपी, जीन थेरपी. डायबिटीज बद्दल बोलूयात बघा. 14 नोव्हेंबर डायबिटीज डे म्हणून साजरा केला जातो. डायबिटीज मेलिटस. आता हा डिसीज जो आहे डायबिटीज मेलिटस, प्रश्न आला होता डायबिटीज मेलिटस आणि अजून एक होतं कोणतं तरी, बघ सांगतो नंतर. डायबिटीज मेलिटस हा डिफिशियन्सी ऑफ इन्सुलिनमुळे होतो. इन्सुलिनच्या कमतरतेमुळे डायबिटीज मेलिटिस नावाचा डायबिटीस होतो. मेलिटस, MELLITUS, मेलिटस. देर इज अन इन्क्रीज इन ब्लड शुगर लेवल इन दिस डिसीज. इन्सुलिन कमी झाल्यावर ब्लड शुगर लेवल वाढते. जनरली ब्लड शुगर लेवल एम्प्टी स्टमक असल्यावर 120 मिलीग्राम पर डेसिलिटर आहे आणि जेवल्यानंतर 180 मिलीग्राम पर डेसिलिटर आहे. त्याच्यापेक्षा जास्त
शुगर लेवल झाली तर आपण म्हणू शकतो त्याला डायबिटीज आहे. डायबिटीजचा प्रकार मेलिटस. द डिसीज ऑल्सो इन्क्लूड द इन्फ्लेमेशन ऑफ पॅनक्रियाज. पॅनक्रियाजवर इफेक्ट होतो. इन्सुलिन थेरपी ट्रीटमेंट आहे त्याची फक्त. नेक्स्ट ओबेसिटी. ओबेसिटी लठ्ठपणा. बीएमआय. बीएमआय म्हणजे बॉडी मास इंडेक्स. तर बीएमआय चा फॉर्म्युला आहे काय लक्षात ठेवा, केजी पर मीटर स्क्वेअर लक्षात ठेवायचं. म्हणजे वेट इन केजी आणि हाईटचा स्क्वेअर, मीटर मधल्या हाईटचा स्क्वेअर. म्हणून बीएमआय बॉडी मास इंडेक्सचा फॉर्म्युला काय लक्षात ठेवायचा, केजी पर मीटर स्क्वेअर. नॉर्मल बीएमआय काय माहिती का, 18.5 ते 24.99. 18.5 ते 24.99 म्हणजे 25 ला आपण म्हणू शकतो की ओबेसिटी आहे. आणि 18.50 पेक्षा कमी बीएमआय असला तर त्याला आपण अंडरवेट म्हणतो. बॅरिएट्रिक सर्जरी यूज केली जाते ट्रीटमेंटसाठी एक्स्ट्रीम ओबेसिटी कमी करण्यासाठी. कोणती सर्जरी, बॅरिएट्रिक सर्जरी. बॅरिएट्रिकची स्पेलिंग BARATRIC, बॅरिएट्रिक सर्जरी. नेक्स्ट ॲथेरोस्क्लेरोसिस. ॲथेरोस्क्लेरोसिसची स्पेलिंग सांगतो, ATHERO ॲथेरो, SCLEROSIS स्क्लेरोसिस. हार्डनिंग ऑफ आर्टेरीज. आर्टेरीजचं हार्डनिंग होतं त्याला ॲथेरोस्क्लेरोसिस म्हणतो आपण. इन्क्रीज इन लेवल ऑफ कोलेस्ट्रॉल. कोलेस्ट्रॉल लेवल वाढते, सोडियम सुद्धा वाढतं आणि हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस असतात. ठीक आहे, हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस असतात. आर्टेरीजचे हार्डनिंग होते. त्यात तो डिसीज कोणता आहे, ॲथेरोस्क्लेरोसिस. व्हेरी इम्पॉर्टंट. हार्ट अटॅक आहे म्हणून ॲथेरोस्क्लेरोसिस इम्पॉर्टंट ठरतो. कलर ब्लाइंडनेस. कलर ब्लाइंडनेस हा हेरिडेटरी म्हणजे अनुवांशिकता आहे. डिफिशियन्सी ऑफ सेक्स क्रोमोझोम मुळे होतो. जीन फॉर कलर व्हिज्युअलायझेशन आर प्रेझेंट ऑन एक्स क्रोमोझोम. एक्स क्रोमोझोम वर कलर व्हिज्युअलायझेशनचा जीन असतो. पण जर एक्स क्रोमोझोमच नसला तर मात्र हा डिसीज होऊ शकतो. म्हणजे एक्स क्रोमोझोमच्या फॉल्टमुळे होऊ शकतो. एक्स क्रोमोझोम नसला तर नका लक्षात ठेवू, कारण फिमेल मध्ये 2 एक्स असतात, एक्स एक्स, आणि मेल मध्ये एक्स वाय असतो. त्यामुळं मेल मध्ये जास्त चान्सेस आहेत कलर ब्लाइंडनेसचे. समजा एखादा मेल इज सफरिंग फ्रॉम कलर ब्लाइंडनेस, देन चान्सेस त्याच्या नातवामध्ये तो येऊ शकतो. ठीक आहे, नातवामध्ये म्हणजे त्याच्या मुलीच्या मुलामध्ये. नेक्स्ट हिमोफिलिया. हिमोफिलिया सुद्धा अनुवांशिक आजार आहे. डिफिशियन्सी ऑफ फॅक्टर 8 आणि फॅक्टर 9. फॅक्टर 8 आणि फॅक्टर 9 मुळे हिमोफिलिया होतो. डिफिशियंट जीन ऑन एक्स क्रोमोझोम. इथं पण एक्स क्रोमोझोमचा संबंध आहे. हिमोफिलियामध्ये काय होतं, हिम म्हणजे ब्लड, तर मोर ब्लड लॉस ऑकर होतं जेव्हा आपल्याला जखम होती. म्हणजे हिमोफिलियामध्ये ब्लड कोअग्युलेशनसाठी जास्त टाइम लागतो, रक्त गोठण्यासाठी जास्त टाइम लागतो, त्याला हिमोफिलिया म्हणतो आपण. मोर ब्लड लॉस ऑकर होतो. बार्डनेस म्हणजे टक्कल असणं, तर ते सुद्धा एक्स क्रोमोझोम मुळे होतं. आणि एक्स क्रोमोझोम मेल्स मध्ये एक असतो, फिमेल्स मध्ये 2 असतात. म्हणून मग बार्डनेस असू द्या, कलर ब्लाइंडनेस असू द्या, किंवा हिमोफिलिया असू द्या, मोर कॉमन इन मेल्स मध्ये जास्त होण्याची पॉसिबिलिटी असते. डाऊन सिंड्रोम. डाऊन सिंड्रोम मध्ये 47 क्रोमोझोम असतात. जनरली आपल्यामध्ये 46 क्रोमोझोम असतात, पण डाऊन सिंड्रोम मध्ये काय होतं, 47 डिसीजेस होतात. एक एक्स्ट्रा जे क्रोमोझोम असतं ते कोणत्या पेरवर असतं, 21st पेरवर. 21व्या पेरवर एक्स्ट्रा एक क्रोमोझोम असतं, त्याला आपण ट्रायसोमी 21 म्हणतो. डाऊन सिंड्रोम मुळे एक रिटार्डेड ग्रोथ होते, मेंटल रिटार्डेशन होतं, म्हणजे ग्रोथ वाढणं, बौद्धिक क्षमता कमी असणं, शॉर्ट अँड व्हाईट नेक, विरळ केस, फ्लॅट फेस, शॉर्ट नोज, बिगर नॉस्ट्रिल्स, नाकपुड्या मोठाल्या, हे सगळं डाऊन सिंड्रोमचे लक्षण आहेत. नेक्स्ट डिसीज ऑफ सेक्स क्रोमोझोम. नंतर आपण टर्नर्स सिंड्रोम आणि क्लिनफेल्टर सिंड्रोम बघूया. टर्नर्स आणि क्लिनफेल्टरचा फरक एवढा आहे की टर्नर सिंड्रोम मध्ये 45 क्रोमोझोम असतात, 45, आणि क्लिनफेल्टर्स मध्ये 47 असतात. म्हणजे सिंड्रोम जे बघितले आपण त्यात 47 क्रोमोझोम्स असणारे 2 सिंड्रोम आहेत. कोणते, क्लिनफ्लेंटर्स
आणि डाऊन सिंड्रम. टर्नर मध्ये फक्त 45 क्रोमोझोम असतात. ठीक आहे, 45, 47, 47 हे लक्षात असू द्या. नेक्स्ट, टर्नर सिंड्रोम कुठे असतो तर 23rd पेअरवर होतो. आणि क्लीन फ्लेंटर्स सुद्धा 23rd पेअरवर होतो. म्हणजे फरक काय फक्त इथं, डाऊन सिंड्रोम 21st पेअरवर होतो. बाकी ते दोन्ही टर्नर आणि क्लीन फ्लेंटर 23व्या पेअरवर. टर्नर्स मध्ये 45 क्रोमोझोम्स, क्लीन फ्लेंटर्स आणि डाउन्स मध्ये 47 क्रोमोझोम्स. Diseases occurring due to the mutation in single gene. सिंगल जीन म्युटेशन डिसऑर्डरचे एक्झाम्पल्स सांगतो. हचिसन्स डिसीज, टेसॅक्स डिसीज, ग्लॅटोसेमिया, सिकल सेल अॅनिमिया, हिमोफिलिया, नाईट ब्लाइंडनेस. मला नाही वाटत हे येईल. फक्त एवढं लक्षात ठेवा, अल्बिनिझम म्हणजे जे कोड फुटणे किंवा मग ते पांढरे चट्टे पडणे आपण जे म्हणतो ना कोड फुटणं, त्याला म्हणतो अल्बिनिझम. ALBINISM, ALBINISM, अल्बिनिझम. हे अब्सेन्स ऑफ मेलॅनिन, मेलॅनिन स्किन मध्ये असतं, त्या अब्सेन्स ऑफ मेलॅनिन मुळे अल्बिनिझम होतो. हिमोग्लोबिन हॅज ग्लुटॅमिक ऍसिड, ग्लुटॅमिक ऍसिड असतं हिमोग्लोबिन मध्ये. सिकल सेल अॅनिमिया म्हणजे काय तर आरबीसीचा शेप आहे ना कोयत्यासारखा बनतो, एवढं लक्षात ठेवा. कोयत्यासारखा आरबीसीचा शेप बनतो, त्याला सिकल सेल अॅनिमिया आपण म्हणतो. नेक्स्ट, जेनेरिक मेडिसिन बाबत. जेनेरिक मेडिसिन थ्रू ऑनलाईन शॉपिंग ऍप्लिकेशन कोणते, हेल्थ कार्ट आणि जनसमाधान. हेल्थ कार्ट आणि जनसमाधान या ऑनलाईन ऍप्लिकेशन वरून जेनेरिक मेडिसिन घेऊ शकतो. प्रधानमंत्री जन औषध योजना लॉन्च बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया 1 जुलै 2015. 1 जुलै 2015 ला प्रधानमंत्री जन औषधी योजना. नेक्स्ट, ब्लड ग्रुप आणि रिलेटेड डिसीज हा चॅप्टर बघूयात, लास्ट चॅप्टर आहे. ब्लड ग्रुप, अँटीजन आणि अँटीबॉडी. आता समजा 4 ब्लड ग्रुप आहेत, ए, बी, ए बी आणि ओ. तर या ब्लड ग्रुपचे नाव कशावरून पडलाय, अँटीजन वरून पडले. म्हणजे ए ब्लड ग्रुप आहे तर त्याच्यावर कोणता अँटीजन असणार आहे, ए. बी ग्रुप मध्ये बी अँटीजन, ए बी ग्रुप मध्ये ए बी अँटीजन. आणि ओ, ओ ग्रुप मध्ये ओ अँटीजन असतो का, नाही 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 नाही. ओ मध्ये ओ कसा दिसतो, शून्यासारखा दिसतो, म्हणजे शून्य अँटीजन, नो अँटीजन आपण लक्षात ठेवूयात. ए मध्ये ए अँटीजन, बी मध्ये बी अँटीजन, ए बी मध्ये ए बी अँटीजन. ब्लड ग्रुप अँटीजनच्या नावावरून ठरवतात. ओ मध्ये कोणताच अँटीजन नसतो, शून्यासारखा दिसतो, म्हणून ते एक लक्षात ठेवूया. अँटीजन काय असतात तर जनरली अँटीजन्स आर द सबस्टन्सेस विच आर फॉरेन टू अवर बॉडी. म्हणजे आपल्या बॉडीसाठी ते फॉरेन पार्टिकल सारखा बिहेव करतात, त्याला आपण अँटीजन म्हणतो. तर प्रत्येक ब्लड ग्रुपला एक स्पेसिफिक अँटीजन असतो, बाय नेचर, बाय डिफॉल्ट, बाय नेचर आधीपासूनच एक अँटीजन असतो. आता आपण म्हणूयात की अँटीजन हा फॉरेन असतो आपल्या बॉडीला, ठीक आहे. फॉरेन म्हणजे व्हायरस सारखा, म्हणजे ज्याला बॉडीची सवय नाही त्याच्यामुळे काय होऊ शकतात, डिसीजेस होऊ शकतात. मग ए ब्लड ग्रुप मध्ये अँटीजन असतो, मग आपल्याला डिसीज का नाही होत, कारण ते आपल्या बॉडीतच असतात आणि ते बॉडीसाठी फॉरेन नसतात. म्हणजे आता माझा ब्लड ग्रुप समजा बी पॉझिटिव्ह आहे, तर माझ्या बॉडीमध्ये बी अँटीजन आहे, त्यामुळे ते माझ्या बॉडीचे स्वतःचे आहेत, ओळखीचे आहेत, ते फॉरेन नाही आहेत. त्यामुळे ते त्याच्यामुळे आपल्याला त्रास नाही होऊ शकत किंवा डिसीज नाही होत, एवढं लक्षात ठेवा. म्हणूनच जर माझं बी प्लस पॉझिटिव्ह आहे आणि मला ए बीचं जर रक्त दिलं तर ते माझ्यासाठी युजफुल नाही ठरू शकत, कारण ए बी हे रक्तगट माझ्यासाठी फॉरेन पार्टिकल सारखे ऍक्ट करू शकतात. बस एवढीच कन्सेप्ट इथं होती. आता याच्यानंतर सगळा तुमचा ब्लड चॅप्टर कसा फटक्यात संपतो बघा. अँटीबॉडी. अँटीबॉडी आर द सबस्टन्स क्रिएटेड बाय अवर बॉडी इन रिस्पॉन्स टू एंटर अँटीजन. अँटीजन जेव्हा एंटर करतात त्याला रिस्पॉन्स म्हणून अँटीबॉडी तयार केल्या जातात आपल्या बॉडीकडून. हे माहिती आहे, कोरोनामुळे अँटीबॉडी शब्द तुम्हाला सगळ्यांना माहित झाला. ब्लड ग्रुप सहसा 4 प्रकारचे आहेत. एबीओ ब्लड ग्रुप, बॉम्बे ब्लड ग्रुप, आरएच ब्लड ग्रुप. आरएच ब्लड ग्रुप म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह जे लावतो. आरएच फॅक्टर असला तर पॉझिटिव्ह, आरएच फॅक्टर नसला तर निगेटिव्ह. एमएन ब्लड ग्रुप म्हणजे आउट ऑफ एबी आर वाईसली.
आणि याच्यापैकी एबीओ आणि आरएच सिस्टमच आपण मोस्ट वाईडली यूज करतो. एबीओ ब्लड ग्रुप सिस्टम कोणी शोधली तर कार्ल लँडस्टेनर, डॉक्टर KARLLANDSTEINER, कार्ल लँडस्टेनरने 1900 मध्ये ही सिस्टम शोधली होती. एबीओ, ए बी बी आणि ओ असे 4 ग्रुप असतात. कार्ल लँडस्टेनरने ए बी आणि ओ असे 3 शोधले होते ब्लड ग्रुप. तर एबी नावाचा ब्लड ग्रुप कोणी शोधला होता? डिकास्टेलो आणि स्टर्ली डिकास्टेलो यांनी एबी शोधला होता. अँटीजन्स हे सहसा आरबीसीच्या सरफेसवर असतात आणि अँटीबॉडीज हे प्लाझ्मा मध्ये सापडले जातात. अँटीजन्स हे आरबीसीच्या सरफेसवर सापडतात आणि अँटीबॉडी प्लाझ्मा मध्ये सापडतात. ब्लड ग्रुप ए म्हणजे अँटीजन ए असतो आणि अँटीबॉडी बी असते त्यात. म्हणजे तुम्हाला अँटीजन क्लिअर झालं. आता अँटीबॉडीचं सांगतो एकदा. अँटीजन ए मध्ये अँटीबॉडी बी असेल म्हणजे विरोधी आहे. अँटीजन बी मध्ये अँटीबॉडी ए असेल स्मॉल ए आणि अँटीजन ए बी मध्ये कोणतीच अँटीबॉडी नसणार आणि ओ मध्ये कोणतंच अँटीजन नसतं म्हणून तिथं ए बी दोन्ही अँटीबॉडी असणार. म्हणजे अँटीजन अँटीबॉडी विरोधी आहे आणि अँटीजन ज्या ब्लड ग्रुपचं नाव तो अँटीजन, अँटीबॉडी त्याच्या विरोधी. झालं, लक्षात राहिलं. समजा असं झालं तर म्हणजे आता ए ब्लड ग्रुप आहे त्याच्यात अँटीजन कोणता असणार आहे? ए असणार आहे. जर त्याच्यात आणि अँटीबॉडी कोणती असणार आहे? बी असणार आहे, स्मॉल बी. पण जर त्याच्यात स्मॉल ए म्हणजे ए अँटीजन मध्ये स्मॉल ए अँटीबॉडी असली तर काय होणार आहे? ब्लड गोठून जाईल. ब्लड विल कोअग्युलेट. ब्लड रक्त गोठतं त्यामुळे तसं नसतं. अँटीजन अँटीबॉडी विरोधी असतात. ओ मध्ये अँटीजनच नसतो. बघितलं. एबी मध्ये एबी हे दोन्ही अँटीबॉडी एबी मध्ये हे एबी दोन्ही अँटीजन असणार आहेत, अँटीबॉडी नसते आणि ओ मध्ये अँटीजनच नसतो त्यामुळे दोन्ही अँटीबॉडी असतात. आरएच स्टँड्स फॉर रेसस मंकी, कारण रेसस मंकी मध्ये सापडला होता म्हणून त्याला आरएच फॅक्टर असं नाव दिलं. आरएच फॅक्टर इज नथिंग बट डी अँटीजन. डी अँटीजनलाच आपण आरएच फॅक्टर म्हणतो. जर डी अँटीजन म्हणजे आरएच फॅक्टर असला तर पॉझिटिव्ह, नसला तर निगेटिव्ह. टोटल 85% ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशन मध्ये आरएच पॉझिटिव्ह असतो. तर 93% ऑफ इंडियन पॉप्युलेशन मध्ये आरएच पॉझिटिव्ह असतो. म्हणजे आपल्यापैकी बऱ्याच जणांचे पॉझिटिव्ह ब्लड ग्रुप आहे. जसं की माझा बी पॉझिटिव्ह ब्लड ग्रुप आहे. स्वतःचा ब्लड ग्रुप एकदा माहित असला ना मग ब्लड सिस्टम खरंच सोपी जाते. मग आता रक्तगट आणि अँटीजन्स परत एकदा बघूयात. ए मध्ये ए असतो माहितीये, तर डी सुद्धा असतो. म्हणजे डी अँटीजन असला तर आपण पॉझिटिव्ह म्हणतो. ठीक आहे. म्हणल्यावर डी हा अँटीजन प्रत्येक ब्लड ग्रुप मध्ये असेल. म्हणजे ए मध्ये एडी असेल. समजा आपण आयझूम केलं की सगळे ब्लड ग्रुप आपण पॉझिटिव्ह घेतोय. ए पॉझिटिव्ह, बी पॉझिटिव्ह, ए बी पॉझिटिव्ह आणि ओ पॉझिटिव्ह. म्हणून त्याच्यात ते नावाप्रमाणे अँटीजन असतीलच, ए बी ओ आणि ए बी. पण पॉझिटिव्ह असल्यामुळं डी नावाचा अँटीजन सुद्धा सगळ्या ब्लड ग्रुपमध्ये असेल. नेक्स्ट, ब्लड ट्रान्सफ्युजन काय आहे? तर प्रोसेस ऑफ ट्रान्सफरिंग द ब्लड ऑफ वन पर्सन इंटू अनदर पर्सन, त्याला ब्लड ट्रान्सफ्युजन असं आपण म्हणतो. आणि स्वतःच्याच बॉडीमध्ये ब्लड आपण ट्रान्सफर करतो त्याला काय म्हणतो? त्याला एक नाव होतं, ते मी सांगतो. सापडलं इथं होतं राव. ठीक आहे, मी सांगतो परत एकदा सापडल्यानंतर. हा, ब्लड ट्रान्सफ्युजन म्हणजे काय? तर ब्लड ट्रान्सफ्युजन म्हणजे एका माणसाचं रक्त फ्रॉम वन पर्सन टू अनदर पर्सन दुसऱ्या माणसाच्या बॉडीत ट्रान्सफर करणं, त्याला ब्लड ट्रान्सफ्युजन म्हणतो आपण. नेक्स्ट, नो एक्स्ट्रा अँटीजन शुड बी प्रेझेंट ऑन डोनर्स ब्लड. रक्तदान करण्यासाठीची काळजी. एवढं हे वाक्य लक्षात ठेवू द्या, सगळे प्रश्न सुटतील. नो एक्स्ट्रा अँटीजन शुड बी प्रेझेंट इन डोनर्स ब्लड. डोनर्स ब्लड मध्ये एक्स्ट्रा अँटीजन नको.
डोनर्स ब्लड मध्ये एक्स्ट्रा अँटीजन नको. माझं बी प्लस आहे, बी पॉझिटिव्ह ब्लड ग्रुप आहे. माझ्या बी पॉझिटिव्ह मध्ये कोणते अँटीजन्स आहेत? बी आहे आणि पॉझिटिव्ह मुळे डी आहे. बी आणि डी हे दोन अँटीजन ज्या ज्या लोकांच्या बॉडीमध्ये आहेत त्यांनाच मी ब्लड देऊ शकतो. माझ्या ब्लड डोनर मध्ये एक्स्ट्रा अँटीजन नसायला पाहिजेत. एक्झाम्पल बघा, समजा ब्लड ग्रुप ए बी आहे, तर ए बी मध्ये ए आणि बी हे दोन्ही अँटीजन्स असतील. म्हणजे ए बी हे ए वाल्याकडून पण रिसिव्ह करू शकतं कारण त्याच्यात ए अँटीजन आहे. बी वाल्याकडून पण रिसिव्ह करू शकतं कारण त्याच्यात बी अँटीजन पण आहे. ए बी वाल्याकडून तर करणारच कारण दोघांमध्ये पण ए बी अँटीजन आहे. आणि ओ वाल्याकडून सुद्धा रिसिव्ह करू शकतं कारण ओ मध्ये अँटीजनच नाहीये. आणि आपण सेंटेन्स काय वाचलं? डोनर्स शुड नॉट हॅव एनी एक्स्ट्रा अँटीजन. आता ओ मध्ये अँटीजनच नसल्यामुळं ओ सगळ्यांना रक्त देऊ शकतो म्हणून त्याला युनिव्हर्सल डोनर म्हणतात. आणि ए बीच आपण बघितलं त्यात सगळे अँटीजन म्हणजे ए बी आणि ओ कडून तर तो घेतोच म्हणून त्याला युनिव्हर्सल रिसेप्टर किंवा रिसिव्हर असं म्हणतो. म्हणजे ब्लड ट्रान्सफ्युजन कशावर डिपेंड असतं? ब्लड ट्रान्सफ्युजन अँटीजन्स वर डिपेंड असतं. नेक्स्ट, ह्या कन्सेप्ट झाल्या बी पॉझिटिव्ह वगैरे कोणाकडून घेऊ शकतो. आता ठीक आहे, बी पॉझिटिव्हचं मी परत सांगतो. मी बी पॉझिटिव्ह आहे तर मी कोणाकडून घेऊ शकतो? मी बी पॉझिटिव्ह असल्यामुळं माझ्याकडे बी आणि डी अँटीजन आहे तर मी बी पॉझिटिव्ह वाल्याकडून घेऊ शकतो. बी निगेटिव्ह वाल्याकडून घेऊ शकतो का? घेऊ शकतो कारण बी निगेटिव्ह वाल्याकडे कोणतेच अँटीजन आहेत, फक्त बी आहे. निगेटिव्ह असल्यामुळे डी अँटीजन बी निगेटिव्ह वाल्याकडे नाहीये. पण बी पॉझिटिव्ह वाल्याकडे बी डी अँटीजन आहेत. आपण काय सेंटेन्स लक्षात ठेवले? डोनरकडे एक्स्ट्रा अँटीजन नको. आता बी निगेटिव्ह वाल्याकडे फक्त बी आहे, एक्स्ट्रा आहे का बिचाऱ्याकडे? नाहीये, म्हणून बी निगेटिव्ह वाला बी पॉझिटिव्हला देऊ शकतो. पण बी पॉझिटिव्ह वाला बी निगेटिव्हला देऊ शकत नाही कारण बी पॉझिटिव्ह वाल्याकडं एक्स्ट्रा अँटीजन आहे. कोणता? पॉझिटिव्हचा डी. म्हणून तो बी निगेटिव्हला देऊ नाही शकत कारण बी निगेटिव्ह मध्ये फक्त एकच अँटीजन आहे. कोणता? बी. कन्सेप्ट क्लिअर? मला नाही वाटत त्याच्यानंतर तुम्हाला कोणतं कन्फ्युजन होईल. ब्लड ग्रुप्स हॅव ऑल टाइप्स ऑफ अँटीजन्स कॅन रिसिव्ह ब्लड फ्रॉम एनी ब्लड. मग सगळ्या टाइपचे अँटीजन्स कोणाकडे? ए बी कडे, म्हणून त्याला आपण युनिव्हर्सल रिसेप्टंट म्हणतो. त्यातल्या त्यात ए बी मध्ये ए बी पॉझिटिव्ह हा युनिव्हर्सल रिसेप्टर म्हणू शकतो कारण त्याच्याकडे डी अँटीजन पण होईल. ए बी पॉझिटिव्ह लक्षात ठेवा, युनिव्हर्सल रिसेप्टंट. आणि एक अजून सेंटेन्स सांगू का? युनिव्हर्सल डोनर कशाला म्हणणार? ओ निगेटिव्हला डोनर म्हणणार. कसं? तर ओ माहिती आपल्याला युनिव्हर्सल डोनर आहे कारण ओ कडे अँटीजनच नाहीये. आपण सेंटेन्स काय पाठ केलंय? डोनर शुड नॉट हॅव एनी एक्स्ट्रा अँटीजन. बिचारा ओ कडे अँटीजनच नसल्यामुळं तो सगळ्यांना देऊ शकतो. मग आपण एक सेंटेन्स पाठ करू शकतो, जिसके पास कुछ नहीं वही दानशूर होता है. जिसके पास कुछ नहीं वही दानशूर होता है. ओ के पास जीरो है इसलिए वो दानशूर है. और ओ के पास उसमें भी पॉजिटिव नहीं है, वो उसमें से मतलब जीरो है और उसमें से भी वो निगेटिव है इसलिए वो निगेटिव है यूनिवर्सल डोनर. ठीक आहे, कन्सेप्ट क्लिअर. नेक्स्ट, इरिथ्रोब्लास्टोफिटॅलिस. इरिथ्रोब्लास्टोफिटॅलिस म्हणजे काय? समजा RH निगेटिव्ह फिमेल आहे आणि RH पॉझिटिव्ह मेल आहे. RH पॉझिटिव्ह मेल आहे आणि RH निगेटिव्ह मेल आहे. RH पॉझिटिव्ह मेल आहे, RH निगेटिव्ह फिमेल आहे. तर त्यांचा फर्स्ट बेबी विल बी नॉर्मल बट द रिस्क ऑफ ॲग्युलेशन ऑफ आरबीसी इन द सेकंड चाइल्ड. म्हणजे दुसरं चाइल्ड त्यांच्यासाठी फटल होऊ शकतं. त्यालाच इरेथ्रोब्लास्टोफॅटॅलिस म्हणू शकतो आपण. मग हे प्रिव्हेंट करण्यासाठी आपण अँटीरेसस इंजेक्शन देतो. म्हणजे मेल मध्ये पॉझिटिव्ह असला आणि फिमेल निगेटिव्ह असली तर त्यांचं फर्स्ट चाइल्ड हे नॉर्मल येऊ शकतं, सेकंड चाइल्ड फटल होऊ शकतं. ठीक आहे. ब्लड डोनेशन मॅक्सिमम 300 मिलीलिटर ब्लड आपण डोनेट करू शकतो एका टायमाला. 300 आणि 3 म्हणजे 3 महिन्याच्या गॅपने आपण ब्लड डोनेशन करू शकतो. 300 ml प्रत्येक वेळेस. हा सांगितलं होतं ना, ब्लड डोपिंग हा शब्द आहे बघा त्याला. म्हणजे एका माणसाचं ब्लड दुसऱ्या माणसाला देणं त्याला ब्लड ट्रान्सफ्युजन म्हणतो. तर माझंच ब्लड काढून मला स्वतःलाच देणं त्याला ब्लड डोपिंग म्हणतो.
The process of extracting the blood from a person and giving the same blood to that same person again is known as blood doping. जे ब्लड डोपिंग आणि ब्लड ट्रान्सफ्युजन असे ते दोन शब्द होते. Next, H antigen is required to produce any blood group of ABO system, but some people does not have this H antigen in their blood, called Bombay blood group. म्हणजे बॉम्बे ब्लड ग्रुप कोणता असतो तर ज्यांच्याकडे एच अँटीजन नसतो ते बॉम्बे ब्लड ग्रुप वाल्याकडे असतात. डॉक्टर बेंडेनी शोध लावला होता आणि मोस्टली पीपल बॉम्बेतले होते म्हणून याचं नाव बॉम्बे ब्लड ग्रुप ठेवलं होतं ज्यांच्यात एच अँटीजन नसतो. जर दोन्ही पॅरेंट्स RH निगेटिव्ह आले असले, आपण बघितलं जर मेल हा पॉझिटिव्ह फिमेल हा निगेटिव्ह असली तर पहिलं चाइल्ड विल बी नॉर्मल, सेकंड चाइल्ड बी ते रिस्की असू शकतं किंवा डेथ होऊ शकते त्याची. पण जर दोन्ही निगेटिव्ह असले तर चाइल्ड ऑलवेज विल बी निगेटिव्ह ब्लड ग्रुप ओनली. आता ब्लड ग्रुपची पॉसिबिलिटी बघा, म्हणजे दोन्ही पॅरेंट्सला ए ब्लड ग्रुप असलं, दोन्ही पॅरेंट्सला ए ब्लड ग्रुप असलं तर 93 पॉसिबिलिटी असते की ते ए ब्लड ग्रुपवालाच होईल आणि 7% असते की त्याला ओ ब्लड ग्रुपवाला होईल. जर दोन्ही पॅरेंट्स हे बी ब्लड ग्रुपचे असतील, दोन्ही पॅरेंट्स बी ग्रुपवाले असतील तर 93% पॉसिबिलिटी बी ग्रुपचे असते आणि 7% ओ ग्रुपचे असते. समजा एक पॅरेंट ए वाला आहे आणि दुसरा पॅरेंट बी ग्रुप वाला आहे तर ए बी म्हणजे ए बी या ग्रुपची पॉसिबिलिटी 56% असते, तर ए आणि बी या दोन वेगवेगळ्या ग्रुपची पॉसिबिलिटी 18% असते. जर एका पॅरेंट्स मध्ये ए बी ब्लड ग्रुप आहे आणि दुसऱ्या पॅरेंट मध्ये ओ ग्रुप आहे तर त्यांच्यात ए किंवा मग बी ग्रुप तयार होऊ शकतो. ए बी आणि ओ असल्यावर ए किंवा बी हाच ग्रुप तयार होऊ शकतो, त्यांच्यात ए बी किंवा मग ओ ग्रुप तयार होणार नाही, एवढं लक्षात असू द्या. समजा जर प्रश्न आला की वन पॅरेंट हॅज ए बी ग्रुप आणि दुसऱ्या पॅरेंटला ओ ग्रुप आहे तर त्यांचं जे चाइल्ड आहे त्याच्यात कोणता ब्लड ग्रुपची पॉसिबिलिटी असेल तर एक लक्षात असू द्या, ए बी मुळे ए किंवा बी दोन्ही ए बी सोबत नाही आणि ओ तर नाहीच नाही. जर दोन्ही पॅरेंट्सला ए बी ब्लड ग्रुप असेल तर 50% पॉसिबिलिटी आहे की चाइल्डला सुद्धा ए बी ब्लड ग्रुप असेल, 25% पॉसिबिलिटी आहे ए ची आणि 25% पॉसिबिलिटी फक्त बी ची. दोन्ही पॅरेंट्स ए बी असल्यावर 50% ए बी ब्लड ग्रुप आणि ओ असल्यावर 100% ओच पॉसिबिलिटी असते. जर दोन्ही पॅरेंट्स कडे ओ ब्लड ग्रुप असला तर त्यांच्या मुलाला चाइल्डला सुद्धा 100% ओ ब्लड ग्रुपच येईल. नेक्स्ट एमआरआय टेक्निक, more accurate than X-ray and CT scan. MRI is a full form magnetic resonance imaging. Magnetic resonance imaging. CT scan चा full form computed tomography scan. Computed tomography scan, CT scan याला ऍडव्हान्स एक्सरे आपण म्हणतो. ECG चा फुल फॉर्म इलेक्ट्रोकार्डिओग्राफी. इलेक्ट्रोकार्डिओग्राफी हार्टबीटचे हे ग्राफिकल रिपोर्ट देतं. ठीक आहे. ईसीजीचा शोध कोणी लावला होता? इन्थोवेननी. ईईजीचा फुल फॉर्म आहे इलेक्ट्रो इन्सेफॅलोग्राफी. इन्सेफॅलोची स्पेलिंग ENCEPHALO. ब्रेन इम्पल्सचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन होतं. ईसीजी मुळे हार्टबीट्सचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आणि ईईजी मुळे इन्सेफॅलोमुळं ब्रेन इम्पल्सचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन पॉसिबल होतं. बायोप्सी म्हणजे कलेक्टिंग अ टिश्यू अँड एक्झामिनिंग इट. एंडोस्कोपी, एंडो म्हणजे इनसाइड आणि स्कोपी म्हणजे बघणे. एंडोस्कोपी म्हणजे आपल्या आतमध्ये बघणं, डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट किंवा त्याचं एक्झामिनेशन एंडोस्कोपीच्या ट्यूब घालून, नळ्या घालून आपण करतो. एक्सरे मशीन, एक्सरे तर माहिती सगळ्यांना. ठीक आहे. सोनोग्राफी ते नंतर बघा. ठीक आहे. तर अशा प्रकारे हायजीन हा चॅप्टर आपला कंप्लीट झालाय. ठीक आहे. थँक्यू सो मच फॉर सपोर्ट. जस्ट शेअर करा. ते आपले सबस्क्रायबर 100-200 झाले तर मग सगळा MPSC चा सिलेबसच 1-1.5 महिन्यात पूर्ण अपलोड करून देऊ. थँक्यू सो मच.